नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत छान आणि सुंदर असा एपिसोड. तर आता पुढील भाग खूप छान होत असतो, कारण आता इथे सिंधूने चक्क लग्नासाठी होकार दिलेला असतो आणि तो तिचा होकार जो आहे तो मधुराणीच्या पत्त्यावर पडलेला असतो. कारण प्रेक्षकांनो, इथे आता स्वतः मधुराणीने सिंधूला तिच्या घरी जाऊन परत आणलेलं असतं आणि त्यामुळेच आता इथे सिंधूची जी काही नवीन चाल आहे, कारण मधुराणीने इथे सावीचा फोटो तिला दाखवलेला असतो आणि सावीचा फोटो तिला दाखवल्याच्या नंतर ती म्हटलेली असते की हा सावीचा फोटो आहे, म्हणजेच ही मुलगी मी तुला गोदामावशीला पाहिजे आहे म्हणून दत्तक देणार आहे आणि ही तू दत्तक घ्यायची आणि तुम्ही दोघींनी सुद्धा इथून बाहेर पडायचं, म्हणजे तुम्ही दोघींनी सुद्धा इथे राहायचं नाही आणि हे घर आणि हे जे काही रत्नपारखी हाऊस आहे त्या घरावरती तुमची सावली सुद्धा पडता कामा नये असं म्हणून इथे आता सिंधूला तिने घरी आणलेलं असतं. पण त्याआधी प्रेक्षकांना महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता जो काही राघव आहे त्याला सिंधूची खूप जास्त आठवण येत असते आणि सतत इथे जी काही राजश्री आहे ती विचारत असते की राघव कधी येणार आहे, सिंधू कधी येणार आहे सिंधू म्हणून. आणि तेव्हा मात्र आता इथे सर्वजणच हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा राजश्री तेथे येते आणि राजश्री तेथे आल्याच्या नंतर इथे ती सर्वांना विचारत असते की तुम्हा सर्वांचं इथे काय चाललेलं आहे, जेवायचं नाही आहे का, जेवणाची वेळ झालेली आहे आणि अशाच गप्पा किती वेळ मारत बसणार आहात. आणि तेव्हा तेथे राघव येतो आणि राघव आल्याच्या नंतर इथे राजश्री विचारत असते की कुठे आहे सिंधू, सिंधूला आणखी बरं वाटत नाहीये का, ती झोपली आहे का, थांब तिला मी जेवायला बोलवते असं म्हटल्याच्या नंतर आता राघव म्हणत असतो की आई प्लीज थांब थोडा वेळ, आणि सिंधू आराम करत आहे, तिचं थोडंसं डोकं दुखत आहे त्यामुळे तिनं औषध घेतलेलं आहे आणि औषध घेऊन अशीच ती पडलेली आहे, त्यामुळे तू आता तिला बोलवायला जाऊ नकोस, तिला बरं वाटलं की हवं तर उद्या ती आल्याच्या नंतर तुला ती स्वतःच्या हाताने घास भरवेल, त्यामुळे तू प्लीज आत्ता जाऊ नकोस असं इथे राघव तिला म्हणत असतो. पण प्रेक्षकांनो, राघवचं जे काही बोलणं आहे ते इथे राजश्री अजिबातच ऐकत नाही आणि तिचं असं म्हणणं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी सिंधूला बोलवायला जाणारच, आज मला सिंधूला बोलवण्यापासून आणि तिला पाहण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही असं इथे तिचं म्हणणं असतं आणि ती तिच्या खोलीकडे जायला सुद्धा निघते. पण इथे जी काही रुक्मिणी रत्नपारखी आहे त्या इथे म्हणत असतात की प्लीज तू माझं सुद्धा ऐकणार नाही आहेस का राजश्री, तो सांगतोय ना उद्या येईल म्हणून ती आराम करत आहे, तर मग तिला तू आराम करू दे, का तिच्या मागे लागलेली आहेस असं सुद्धा आता इथे रुक्मिणी रत्नपारखी ज्या आहे त्या इथे बोलत असतात. पण आता रुक्मिणी रत्नपारखींचं जे काही बोलणं आहे ते सुद्धा इथे तिला मात्र अजिबातच पटलेलं नसतं आणि राजश्री जी आहे ती सिंधूकडे जातच असते. आता सिंधूकडे ती जाते आणि तेव्हा जो काही राघव आहे तो सुद्धा खूपच तिला इथं अडवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की आई प्लीज तू थांब ना, तू जाऊ नकोस तिच्याकडे, तिला झोपलेली आहे, ती आराम करू दे ना. पण इथे ती काहीच ऐकत नाही आणि काहीच न ऐकल्यामुळे आता ती जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा तिथे बेडवरती पाहते तर काय, तर इथे सिंधू असते. आता सिंधू इथे कशी, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो, कारण जेव्हा राघव तिला इथे बोलवायला गेलेला असतो तेव्हा मात्र इथे सिंधू जी आहे ती आलेली नसते. कारण राघवने तिला सांगितलेलं असतं की कमीत कमी माझ्यासाठी नाही पण कमीत कमी आईसाठी तरी तुला यावं लागेल, आणि तेव्हा सिंधूने सांगितलेलं असतं, म्हणजे ती काहीच बोललेली नसते खरं तर, आणि तो म्हटला असता की मी तुझी वाट पाहेन म्हणून. आणि तेव्हा आता इथे ही कशी, हा प्रश्न इथे सर्वांना पडलेला असतो, कारण ही तर घर सोडून गेलेली होती कृष्ण, आणि ही कशी आता राजश्री आतमध्ये जाते आणि तेव्हा सिंधू बसलेली असते बेडवरती. सिंधूचं बेडवर जे बसलेलं आहे ते पाहून राजश्री म्हणते की का गं सिंधू, तुला बरं वाटत नाही आहे का. तेव्हा आता इथे सिंधू म्हणत असते हो आई, आता मला बरं वाटत आहे, मी ठीक आहे. तेव्हा जो काही राघव आहे त्याच्या मनामध्ये विचार येतो की खरंच ही एक नंबरची नाटकी आहे, आतापर्यंत दुखत आजारी होते म्हणून सांगत होती, पण आता लगेचच आईला बरं वाटावं किंवा आई कुठल्याही आजारपणात पुन्हा जाऊ नये म्हणून ही इथं आलेली आहे. या गोष्टीवरून तरी मला एक खात्री पटत आहे की तू कृष्णा नसून सिंधूचा आहे असं इथे राघवचं म्हणणं असतं. पण आता इथे सिंधू कशी आली ह्याला एक स्टोरी आहे, आणि ती म्हणजेच की जेव्हा गोदामावशी आणि सिंधू ह्या घरी होत्या तेव्हा आपली मधुराणी तिथे गेलेली होती आणि मधुराणी तिथे गेल्याच्या नंतर ती म्हणत होती की
असं भरल्या घरामध्ये तू का आडवी झालेली आहेस. तेव्हा सिंधू म्हणत असते की तुम्ही रत्नपारखी सर्वजण डोक्यावर पडतात का, किंवा घरातून बाहेर निघताना तुम्ही जी तुमची डोक्यातला मेंदू आहे तो घरातच ठेवून येतात. तेव्हा आता मला बरं नाही आहे म्हणून मी अशी आडवी पडलेली आहे, पण तू इथे काय करत आहे सुंदरी. तेव्हा आता इथे ती म्हणत असते की मला आता तुझ्यासोबत एक वेगळी डील करायची आहे, पण इथे जी काही मधू आहे सिंधू आहे ती म्हणत असते की नाही, आता आपल्याला तुझ्यासोबत कोणतीही आणि कसलीही डील करायची नाही आहे, कारण एक डील करून आपण फसलेलो आहोत. त्यामुळे आता मला कुठलीही डील करण्यासाठी माझ्याकडे अजिबातच ताकद नाही आहे, कारण मला खूप जास्त अशक्तपणा आलेला आहे, असं इथे ती तिला सांगत असते. तर आता प्रेक्षकांनो इथे जी काही आपली सिंधू आहे तिच्या मनामध्ये असा विचार इथे सुरू असतो, आणि तो विचार म्हणजेच की इथे जी काही आपली राजश्री आहे तिला ती सांगण्याचा खूप जास्त प्रयत्न करत असते, आणि ती म्हणत असते की काही जरी झालं तरी सुद्धा आता मी इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा राजश्री म्हणत असते की एक गोष्ट मात्र नक्की आहे, आणि तुला मी आता इथून कुठेही आणि कधीही जाऊ देणार नाही, कारण तू आता इथून कुठेही बाहेर जाऊ नये म्हणून मी तुझं आणि इथे राघवचं रीतसरपणे लग्न लावून देणार आहे. आणि तेव्हा आता इथे सिंधू म्हणत असते की हो, माझी काहीच हरकत नाही, मी राघवसोबत लग्न करायला तयार आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर घरातली सर्वांना शॉक बसत असतो. तर आता इथे जी काही आपली मधुराणी आहे ती म्हणत असते की हो आई, ह्या दोघांचं नक्कीच तुम्ही लग्न लावून द्या. असं म्हटल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो खरंच सिंधू राघवसोबत लग्न करण्यासाठी तयार झालेली असते. पण आता इकडे जे काही मधुराणीने तिला सांगितलेलं असतं की सावीचा फोटो दाखवलेला असतो, आणि सावी आणि ती ह्या घरातून घर सोडून जायला सुद्धा तयार झालेले असतात. असं इथे जे काही सिंधूने मधुराणीला वचन दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. उद्याचा एपिसोड मात्र खूपच जास्त रंजक असणार आहे, कारण उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत, आणि ते महत्त्वाचं म्हणजेच की आता इथे जी काही आपली
सिंधू आहे तिने राघवबरोबर लग्न करण्यासाठी वचन दिलेलं असतं आणि मी राघवसोबत लग्न करेल असं सुद्धा सांगितलेलं असतं. पण इथे रश्मीने रत्नपारखींनी एक अट घातलेली असते आणि ती अट म्हणजेच की आता इथे जर तुला राघवसोबत लग्न करायचं असेल तर मात्र आमची एक अट आहे आणि ती अट म्हणजेच की इथे आता म्हणजेच की आता इथे तुम्हाला म्हणजेच की तुला जो काही रेश्मा आणि रिषभचं नातं आहे ते तुम्हाला सुरळीत करावं लागेल आणि रिषभ आणि रेश्माचं नातं सुरळीत केल्याच्या नंतरच तुला आता इथे राघवसोबत लग्न करावं लागेल किंवा करण्यात येईल असे इथे बोलत असते. आणि तेव्हा मात्र सिंधू म्हणत असते की तो तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे आणि मी लवकरच ही सुद्धा गोष्ट इथे करून दाखवेल आणि नंतरच मी राघवसोबत लग्न करेन असं सुद्धा आता इथे ती बोललेली असते. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे रिव्ह्यूज ऐकायचे असतील तर आपल्या रंग मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.